महायुतीचा हिंगोली आणि यवतमाळ वाशिमचा लोकसभेचा उमेदवार बदलला। हिंगोलीतून हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी। भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हिंगोलीत उमेदवार बदलला। यवतमाळ वाशिममधून भावना गवळींचा पत्ता कट। हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटलांना उमेदवारी। ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर। कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमध्ये भारती कांबडी, हातकणंगल्यात राजू शेट्टींविरोधात सत्यजित पाटील। जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश। लोकसभेचं तिकीट मात्र समर्थक करण पवार यांना। पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव। मात्र काँग्रेसच्याच तिकिटावर लढण्यावर चव्हाण ठाम असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सावंत यांनी माघार घेतली, पण जागेवर आमचा दावा कायम। उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य। बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ज्योती मेटे ठाम। राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तर शिवसंग्रामच्या चिन्हावर लढण्याचा विचार असल्याचं केलं स्पष्ट। मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातही पाण्याची भीषण परिस्थिती। नाशिक जिल्ह्यातल्या 24 धरणांमध्ये केवळ 31% उपयुक्त पाणी साठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।